दौलत माझं बाळ आहे म्हणणाऱ्या नरसिंगराव पाटलांच्या स्मृतीसाठी भव्य स्मारकाची गरज, चंदगडकरांची एकजूट, कार्यकर्त्यांची भावना आणि सामाजिक आग्रह. चंदगडच्या मातीतून उगम पावलेलं आणि तालुक्याच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विचारासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेलं एक थोर नाव म्हणजे कैलासवासी आमदार नरसिंगराव पाटील. दौलत माझं बाळ आहे अशी भावना मनाशी बाळगत शेवटच्या श्वासापर्यंत दौलत साखर कारखान्याच्या उभारणीसाठी कार्य करणाऱ्या या नेतृत्वाच्या स्मृतीसाठी आता भव्य स्मारक उभारावे अशी मागणी चंदगड तालुक्याच्या जनतेतून प्रखरपणे होत आहे. या मागणीचा आवाज आता अधिक ठळक होत असून ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामराव मुरकुटे यांनी चंदगड येथील पत्रकार परिषदेत भावनांनी ओथंबलेले विचार मांडले. या स्मारकाची मागणी ही केवळ राजकीय नाही, ती तालुक्याच्या अस्मितेची, कृतज्ञतेची आणि इतिहासाची जपणूक करणारी आहे. कैलासवासी नरसिंगराव पाटील यांनी केवळ सहकार्याच्या माध्यमातूनच नव्हे तर गावागावात संस्था, शिक्षण संस्था, दूध संघ, विक्री संघ, रस्ते, धरणे, शाळा, उद्योग यांचे जाळे उभे करून हजारो लोकांना रोजगार दिला. आज ज्योतिबा डोंगरपासून तोंडोलीपर्यंत दिसणाऱ्या काजूबागा हा त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. त्यांनी सहकारातून समृद्धीकडे हे यशवंतराव चव्हाण यांचे ब्रीद उचलून धरल्याबरोबरच चंदगडला आधुनिकतेच्या दिशेने नेलं. गुरुनाथ पाटलांपासून मिळालेला पुरोगामी वारसा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची नाळ आणि वैचारिक स्वच्छतेचा आग्रह ही त्यांची खरी ओळख होती. त्यांनी कुणावर अन्याय न होऊ देता, कोणालाही भूलथापा न देता साधेपणातून नेतृत्व घडवलं. दौलत कारखाना स्थळी त्यांचे पूर्णाकृती स्मारक उभे राहावे ही केवळ कार्यकर्त्यांची नव्हे तर चंदगड तालुक्याच्या जनतेची सामूहिक भावना आहे. हे स्मारक फक्त सिमेंट काँक्रीटचे नसून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा इतिहासाचा दीपस्तंभ ठरेल. स्मारक ही मागणी नसून कृतज्ञतेची एक निशाणी आहे असं म्हणत या उपक्रमासाठी सर्व आमदार, खासदार, मंत्री, सर्वपक्षीय नेते, सामाजिक संस्था आणि नागरिकांना राजकारण बाजूला ठेवून पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. या पत्रकार परिषदेला शिवाजीराव कोकितकर, रामचंद्र पाटील, बाळकृष्ण गणाचार्य, विठ्ठल गणाचार्य, मारुती पाटील, प्रकाश कांबळे, सुधाकर कांबळे, पंडित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.